पुणे शहरातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील लढतीचं अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। खडकवासल्याच्या लढतीकडे नेहमीच महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। त्याचं कारण म्हणजे कायम इथली लढत ही रंगतदार झाली आहे। यावेळी इथं तिरंगी लढत होते। भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके आणि मनसेचे मयुरेश वांजळे हे प्रमुख 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून आपापलं नशीब जनतेच्या दरबारात आजमावणार आहेत। हा तिहेरी सामना अटीतटीचा होणार की विद्यमान आमदार भीमराव तापकीर विजयाचा चौकार मारणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। भाजपचे भीमराव तापकीर हे सलग 3 वेळा खडकवासल्यातून निवडून आले आहेत आणि आता चौथ्यांदा पक्षानं त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे। मागच्या वेळी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांनी तापकीर यांना कडवी झुंज दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सचिन दोडके यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे। शिवाय 2009 मध्ये मनसेकडून निवडून आलेल्या रमेश वांजळे यांच्या मुलाला मयुरेश वांजळे यांना मनसेनं रिंगणात उतरवलंय। त्यामुळे यावेळची निवडणूक जोरदार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या निवडणुकीतील नेमके कोणते मुद्दे आहेत, 5 वर्षात तापकीर यांनी मतदारसंघात कोणती विकास कामं केली आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। खडकवासला मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत सोनेरी आमदार अशी ख्याती झालेले दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक लढवून विजय साकारला होता। मात्र 2011 मध्ये त्यांचं निधन झाल्यानं पोटनिवडणूक घेण्यात आली। तेव्हा भाजपने अगदी नवखे असलेले माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे होत्या। या लढतीत तापकीर यांनी हर्षदा वांजळे यांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला। त्यावेळी तापकीर यांनी उभारलेली नियोजनबद्ध यंत्रणा आणि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या जोरावर मतदारांनी भरभरून दिलेल्या मतदानामुळे खडकवासल्यात भाजपाची विजयी मुहूर्तमेढ रोवली गेली। पुढे 2014च्या निवडणुकीतही भीमराव तापकीर विजयी झाले। तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप बराटे यांचा 63,026 मतांनी पराभव केला। भीमराव तापकीर यांना 1,11,531 इतकी मतं मिळाली, तर दिलीप बराटे यांना 48,505 इतकी मतं मिळाली। त्यानंतर मागील म्हणजेच 2019च्या निवडणुकीत भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांच्यात सामना झाला। यावेळी भीमराव तापकीर यांनी 2,595 मतांनी सचिन दोडके यांचा पराभव केला। भीमराव तापकीर यांना 1,20,518 इतकी मतं मिळाली, तर सचिन दोडके यांना 1,17,923 इतकी मतं मिळाली। 2019च्या निवडणुकीत मात्र तापकीर यांचं मताधिक्य खूप कमी झालं। त्यामुळे त्यांना यावेळी तिकीट मिळेल का अशी शंका उपस्थित केली जात होती। मात्र पक्षानं त्यांच्यावरच विश्वास दाखवलाय आणि मागच्या वेळी गाफील राहिल्यानं मताधिक्य कमी झालं। यावेळी सर्व काळजी घेतली गेली आहे असं सांगून तापकीर यांनी मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त केलाय। मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर इथं झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर निवडून येत आहेत। हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो। आता चौथ्यांदा हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपची आणि पर्यायानं तापकीर यांची तयारी सुरू आहे। आपण 5 वर्षात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा पाया अधिक भक्कम करण्याचा मनापासून प्रयत्न केला असल्याचं भीमराव तापकीर सांगतात। पायाभूत सुविधांची उपलब्धता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं सक्षमीकरण, महामार्गांची कामे, ग्रामीण भागासाठीची विकास कामे, मेट्रो प्रकल्प यासह अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळाली। काही प्रकल्पांची पायाभरणी झाली, तर काही प्रकल्पांचे लोकार्पण झाल्याचं तापकीर यांनी म्हटलंय। 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कार्यकाळात स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प, खडकवासला ते खराडी मेट्रो प्रकल्प, चांदणी चौक दुमजली उड्डाणपूल, नवले पूल ते कात्रज रस्ता 6 पदरीकरण, कात्रज वंडर सिटी उड्डाणपूल, वारजे माळवाडी मुठा नदीवरील दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड व पूल, PMRDA अंतर्गत रस्ते, खडकवासला रिंग रोड पश्चिम भाग अशा एकूण 18,478 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळून ते प्रगती पथावर असल्याचा दावा भीमराव तापकीर यांनी केलाय। यासह मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पाण्याच्या योजना, धार्मिक स्थळांचा विकास, सिंहगड किल्ल्याच्या विकासासाठी निधीची तरतूद, खडकवासला धरण परिसरातील ऑक्सिजन पार्क,
पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून हायब्रिड आणि अंतर्गत रस्ते, नगरविकास विभागाच्या माध्यमातून शहरी भागात मूलभूत सुविधा अशा विविध महत्त्वाच्या विकास कामांसह शहरी, ग्रामीण आणि पर्यावरणीय विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याचंही तापकीर सांगतात। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके हे आपण महामार्गालगत सेवा रस्ते, सुशोभीकरण, क्रीडांगणे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशी कामे करून लोकांशी थेट संपर्क ठेवला असल्याचा दावा करतात। यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून वडगाव आणि वारजे या ठिकाणी नदीवर 52 कोटींच्या उड्डाणपुलाचे काम आणल्याचाही ते दावा करतात। 2019च्या निवडणुकीत झालेला निसटता पराभव प्रत्येकाच्या मनाला लागला, त्यामुळे यावेळी पक्षाचा विश्वास सार्थ करून विजय खेचून आणू असा विश्वास सचिन दोडके यांना आहे। तर मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे हे मतदारसंघात कोणत्याही प्रकारची विकास कामे झाली नसल्याने आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं सांगतात। आमच्या कुटुंबाला अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय वारसा आहे। आई आणि वडिलांनी खडकवासला भागात मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली, पण मागील 13 वर्षांच्या कालावधीत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा विकास अनेक वर्ष मागे राहिलाय। याबाबत माझ्या मनात खंत राहिली आहे। यामुळे मी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून या निवडणुकीत मनसेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करतात। एकूणच तिन्ही उमेदवारांचं व्हिजन स्पष्ट आहे। भीमराव तापकीर यांनी आपल्या कार्य अहवालातून 5 वर्षात केलेला विकास मांडलाय। तसंच कोणते प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, कोणते प्रकल्प मार्गी लागले आहेत हे जनतेसमोर मांडलंय। तर विरोधातील उमेदवार सचिन दोडके आणि मयुरेश वांजळे यांच्याही निवडणुकी संदर्भातील भूमिका स्पष्ट आहेत। आता निकाल जनतेच्या हाती आहे। शेवटी मतदार राजा हा विकास पाहून आपलं मत देत असतो। त्यामुळे यावेळी खडकवासल्याची जनता काय करणार हे प्रत्यक्ष निकालातून स्पष्ट होईल। याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा आणि फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।